प्लॅन ह्या ठेकेदारांनी ती गेले 8 दिवस झाले फोडलेली आहे। दुर्गेवाडीला गेले 8 दिवस पाणी पुरवठा बंद आहे। तर आम्हाला अगदीच पाण्याचं पाईपलाईन फुटल्यामुळे अगदीच आमची पाण्याची गैरसोय झालेली आहे। लहान लहान मुलं शाळेला जातात, त्यांना रस्ता विहिरीच्याकडूनच आहे, त्यांना जाता येता भीती वाटते, आम्हाला कसे जाणार कसे येणार। हा दिवस त्यांनी पाईपलाईन फोडल्यापासून पाणी अजिबात नाही गावाला। त्याचं जे पाणी आहे ते आम्ही पाण्याचं पाणी आम्ही स्वतः भांडी वस्त्र हे करून पाणी प्यायला लागलोय। पाणी प्यायला नाही, आता बरेच दिवस झालं आम्हाला पाणी आलेलं नाही। एक प्रशासनाला विनंती राहील, कलेक्टर साहेबांना विनंती राहील की ज्या पाण्यासाठी आम्ही संघर्ष केला त्या पाण्यासाठीच आम्हाला आज परत आणि तुमच्या दारामध्ये यावं लागतंय, ही खेदाची बाब आहे। दुर्गेवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करून ठेकेदारांनी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामादरम्यान पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फोडल्याची तक्रार केली आहे। यामुळे 700हून अधिक कुटुंबियांना तीव्र पाणी टंचाई भासत असून रस्तेही उद्ध्वस्त झालेत। जिल्हाधिकाऱ्यांनी 4 दिवसात उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं असून तोडगा न निघाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। त्या ठिकाणी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं विनंती केली होती वारंवार येऊन की आम्हाला तिथून वसाहत नंबर 1 आणि वसाहत नंबर 2ला जो पोच रस्ता आहे, दफनभूमी असेल, स्मशानभूमी असेल, आमची वसाहत नंबर 2ची आमची नागरिक असतील, या येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो आम्हाला खुला मिळावा आणि रस्ता मिळावा अशा आम्ही कलेक्टर साहेबांना, तहसीलदारांना, हातकणंगले तहसीलदारांना निवेदन दिले होतं। तरीसुद्धा त्यांनी आमचं कोणतीही गोष्ट न ऐकल्यामुळे आता आम्हाला आमची पाईपलाईन ह्या ठेकेदारांनी ती गेले 8 दिवस झाले फोडलेली आहे आणि ती फोडल्यामुळं वसाहतीला, धरणग्रस्त वसाहतीला, दुर्गेवाडीला गेले 8 दिवस पाणी पुरवठा बंद आहे आणि तो बंद झाल्यामुळे जनावरांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, पुरुषांचा प्रश्न असेल किंवा अतिशय गांभीर्यानं हा मुद्दा पुढे आलेला आहे। आमची एक प्रशासनाला विनंती राहील, कलेक्टर साहेबांना विनंती राहील की ज्या पाण्यासाठी आम्ही संघर्ष केला त्या पाण्यासाठीच आम्हाला आज परत आणि तुमच्या दारामध्ये यावं लागतंय, ही खेदाची बाब आहे। तर ही एक आम्हाला जे आमच्या आलेला सर्व महिला भगिनी असतील, आमचे पुरुष असतील, यांना एक विनंती आहे आमची सर्वांच्या वतीनं, गावच्या वतीनं, की आम्हाला दुर्गेवाडी वसाहत नंबरला 1ला जाणारा जो आमचा पोच रस्ता आहे तो आम्हाला द्यावा आणि त्याच्या पोचच्या रस्त्याच्या लगत जी असणारी आमची पाईपलाईन आहे ती सुद्धा आम्हाला 18 ते 19 फुटानं, 20 फुटानं आम्हाला आपल्याकडून मिळाल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि परत आम्ही प्रशासनाला एक विनंती म्हणून गावाच्या वतीनं करतो की आमच्यावर जो होणारा जो अन्याय तो आपण दूर करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो। त्या गावामध्ये 2 नंबर 1 नंबर वसाहतीमध्ये पाण्याची आतापर्यंत आमची गैरसोय होती ना, आता कुठेतरी झाल्या सोय, तर आम्हाला अगदीच पाण्याचं पाईपलाईन फुटल्यामुळे अगदीच आमची पाण्याची गैरसोय झालेली आहे। लहान लहान मुलं शाळेला जातात, त्यांना रस्ता विहिरीच्याकडूनच आहे, त्यांना जाता येता भीती वाटते, आम्हाला कसे जाणार कसे येणार, हा मोठा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। तरी ह्याची जास्तच काळजी करून आम्हाला हे करावं, सहकार्य करावं पाण्याच्यासाठी। फार पाण्याची गैरसोय आहे आमच्या गावामध्ये। महिलांचा भरपूर पाण्याबद्दल हे आहे, म्हणजे पाणीच नाही। 10 दिवस त्यांनी पाईपलाईन फोडल्यापासून पाणी अजिबात नाही गावाला आणि या जायचा रस्ता पण अजिबात बंदच आहे। आणि जे लहान लहान मुलं आहेत, मुली म्हणा, मुलं म्हणा, आता लहान लहान मुली आता 14 म्हणा, 15 म्हणा वर्षाच्या, आता एकट्या येतात, त्यांना एका साईडनं भिंत घातल्यामुळे किती अडचण होत्या की आता मी एकटी त्या रस्त्याने जातो, ते माझं मला माहीत असतं किती। आणि रेशनिंगचं दुकान पण आमचं त्या साईडलाच आहे। मग आम्ही तरुणी अशा तिकडे जाताना काय होतं ना, आम्हाला पण किती भी आहे त्या रस्त्याने जाताना, म्हणजे एका आउटसाईडलाच आहे ती पूर्ण, म्हणजे हे जे आहेत नाही, त्यासाठी आम्हाला ते रस्त्याची सोय करावी एवढीच आमची विनंती आहे। ते म्हणजे डबरे म्हणजे जास्त पाण्यानं भरलेले आहेत, आमच्या लहान मुलांनी शाळेत जाता येत नाही आहे, मग त्याला आम्हाला रस्ता पाहिजेच हो। म्हणजे पाण्याचं बी पाईपलाईन आहे ते पूर्ण फोडलेले आहे, मग आम्हासनी पाणी, जनावरांनी प्यायला पाणी खूप अडचण व्हायला लागल्या। मग ते तुम्ही आज हे करायला पाहिजे हो, जास्त दक्षता घ्यायला पाहिजे तुम्ही जास्त। पाईप फुटले, पाईपलाईन काहीच नाही, पावसाचं जे पाणी येतंय ते आम्ही भांडी पन्हाळीला लावून असं तेच पाणी। आता सध्या आम्हाला प्यायला पाणी, आम्ही बाटली भरून पाणी प्यायला आणायला पाणी नाही। आम्ही किती दिवस असं, जनावर आमची बिन पाण्याचे आहेत, आम्ही बिन पाण्याचे। हां, पाण्यामुळं पण आमचं पाण्यामुळं लई हे झाले, नुकसान झाले, आम्हाला पाणी प्यायला नाही। आता बरेच दिवस झालं आम्हाला पाणी आलेलं नाही आणि आता इथून पुढे जर तुम्ही लक्ष दिलं नाही तर आमचं कसं होणार? आमची जनावरं आहेत, आमची मुलं बाळत येत नाही, हे करतात, वाट नाही आम्हाला, काय नाही, मग आम्ही कसं हे करणार? मग आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे। लक्ष जर दिलं नाही तर आम्ही आंदोलन करणार 25 तारखेला।